सो म्हणजे टाईमपास करत बसलो आहे. हां हो हो हां हां. तर रिटर्न जायचं आहे पुण्याला. मी असे बुरशीत निघणार आहे खालचेच कपडे घालून. तयारी वगैरे करायची, घरी जाऊन आंघोळ करायला बरं आहे. तर प्रवासात परत अंग चिपचिप होतं आणि ते नको वाटतं. इथं टाईमपास चालला आमचा. गेस्ट हाऊसची ही बाल्कनी आहे आणि असं टेरेस अटॅच सोबत आहे. सो हे मागे तुम्हाला सानपाडा स्टेशन दिसते. सो चला आता निघूयात थोड्या वेळात. सोनू तयार करते, माझी तयारी झालेली आहे. तयार नाही झाली अजून. आई तयार आहे, बाबा तयार होत आहेत. कोण बोलले 15 मिनिटापूर्वी पुण्याला निघालेले. फोन कोण? हां कोण तिथंच पडलं होतं. फोन ऐकलं, मी पण फोनच ऐकलं. सगळेच आमचा प्लॅन चेंज झाला आहे. आम्ही पुण्याला जात नाही, आम्ही असं तिथं थांबणार आहे. तर असं इकडे फिरून टाईमपास करून मग दुपारनंतर घरी जाणार आहे. है ना जीव? सडन प्लॅन चेंज झाला कारण की आई बाबा आणि चिव जात होते फिरायला. तर आई म्हटलं की चला आम्ही पण येतो. आता बघू कोणता मॉल आहे तो. सीवूड मॉल ना. आता आम्ही चाललोय सीवूड मॉलला. आई एक्साइटेड त्यासाठी टॅटू काढायला प्रयत्न करायचा. तिथं नाही का? झालंच तर टॅटू काढायचा आहे आईला. इथं हातावर आहे ना मनगटावर स्वामी लिहायचं आहे आईला. सो भेटलं तर काढूयात, नाही तर मग नंतर काढू. बघू कुठं जायचं आहे. हे बघा या ठिकाणी आईला स्वामी लिहायचं असं. बघू. फेवरेट काम चाललंय. डोंट डिस्टर्ब. पण ते सळसळतो ना हात बघितलं की तसं दिसत. काढा असं वाटतं ना सारखं. तिकीट काढले 5 रुपये एका साईडने, 5 रुपये म्हणून रिटर्न. इथून सीवूड 5 रुपये आणि सीवूड टू सानपाडा परत 5 रुपये. स्वस्त क्रॉस होतो लोकल ट्रेनने. आवाज जास्त येतो ना फॅनचा. सो गाईज हा आहे नेक्सस सीवूड मॉल आणि आम्ही इथे फिरायला आलो आहे. फिरायला म्हणजे असं टाईमपास करायला आलो जरा. सो गाईज इथं आम्हाला भेटले कपडे, ते पण डॉग कॅटचे. तर आम्ही हा घेतला आहे फ्लफूसाठी. ही साईज त्याला एकदम बरोबर होईल. क्यूट वाटेल है ना. जस्ट लाईक अ ड्रॅगन. ते घ्यायचं आहे का? हां तू ना आपल्याला पिंक छान दिसेल. दोन्ही घ्यायचे. ठीक आहे. सो आम्ही हा फायनल केला आहे. सोनू हाच घ्यायचा ना, ग्रीन घ्यायचा ना डायनासोरवाला की हा मिकी माऊस टाईपवाला. हां की हा मिकी माऊस टाईपवाला. हां फ्लफीला एक शेपुडे, अजून एक शेपुडे ॲड होईल टेम्पररीवाली. ठीक आहे चल मग हाच फायनल करूयात. बाऊल वगैरे घ्यायचं का नाही. सो गाईज हा आम्ही फायनल केला आहे. हा विचार केला होता पण हे जे ना कापड खूप असं सुसणारं कापड आहे, मग ते निघून जाऊ शकतं. आणि हा कसं पाय टाकलं की मग निघणार नाही. सोनू काय घेतलं असेल गेस कर. सोनू प्लॅस्टिकचे दर भांडे हे गेस कर काय घेतलं असेल. हां बघ किती छान आहे. म्याऊसूर बनणार. म्याऊसूर छान होईल ना.
नाही ते किती 220चं आहे तिथं प्राईस ती लावली आहे 400 पण 220चं आहे. नाही हे घेऊयात ना फ्लफीसाठी. हां आणि हा ट्राय कर. छान माझ्या छान वाटतं आणि हा ब्रॉड पण आहे ना. पण तुला नाही वाटत माझा आधीचा आणि हा सेमच आहे. नाही का आत्ताचा आहे तो सेम आहे. फ्रेम वेगळी. हा ट्राय कर. चिट्टी 2.0. घालून दाखव. मस्त. मला असे मोठे आवडतात. ते छान दिसत. सेम असा आहे जो आहे तो तुटला ना. बरं झालं सेम भेटला. सगळ्यात मोस्टली आमचा टाईम इथं स्पेंड झाला आहे. लेन्स काढला. सो गॉगल घ्यायचे होते. चष्मा घ्यायचा होता. आईंनी चष्मा घेतला बाबांनी घेतला आणि सोनूने पण घेतला. सोनूने एक गॉगल घेतला आणि एक चष्मा घेतला. ते डिलिव्हर करतील पुण्याच्या आपल्या घरी ॲड्रेसला. इथं तर काय पॉसिबल होणार नाही परत यायचं मुंबईला. सो मग पुण्याच्या ॲड्रेसवरून मागून घेतला आहे. ते ट्रान्सफर करणार आहेत तिकडं. त्याचे चार्जेस 30 रुपये चार्जेस आहेत आणि आम्हाला चांगली ऑफर भेटली. चांगला डिस्काउंट भेटला आहे. ऑलरेडी ऑफर अशी होती त्यांचं प्रोग्रेसिव्ह लेन्सेस जे आहेत ना ते फ्रीवाले आहेत. बाय वन गेट वन एक आहे आणि जर तुम्ही तिसरा घेतला तर त्याच्यावर 60% ऑफ लागणार. चौथा घेतला तरी पण त्याच्यावर 60% ऑफ लागणार. सो आम्ही तसं घेतलं आहे. आता बाय वन गेट वनमध्ये आई आणि बाबांचा एक चष्मा झालेला आहे. तिसऱ्यामध्ये सोनूचा चष्मा झाला आणि चौथा जो आहे सोनूने सनग्लास घेतला जसं तुम्ही बघितलं क्लिपमध्ये ब्लॅकवाला. सो आता हे झालं आहे सगळं. याच्यानंतर आम्हाला जायचं मालवण थाळी खायला. तर तुम्हाला तिथे भेटतं. चला इकडे काय चल सोबत चाल. सो गाईज कोकण रत्नाला जायचं असेल ना तर रस्ता तुम्हाला सांगतो. ही इथं आपलं मॉल सोडून बाहेर यायचं. इथून क्रॉस करायचं आणि या रस्त्याने सरळ खाली जात. लेफ्ट साईडला जसंही ब्रिज संपतो ना लेफ्ट साईडलाच हॉटेल आहे. त्याचं नाव कोकण रत्न आहे. त्याची लिंक अवेलेबल असेल ना गुगलला तर मी ती ॲड करून ठेवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की यायचं कसं. आता आम्ही डायरेक्टली मॉलमधून आलो आहे म्हणून मी आता तुम्हाला शॉर्टकट सांगतो आहे. पायी पोचून 5 ते 10 मिनटात पोचून जातो माणूस. सो आम्ही पोचून गेलो आहे. ॲक्च्युली ते कोकण रत्न नाही रत्न कोकण नाव आहे. सो मी कोकण रत्न सांगत होतो ते रत्न कोकण आहे. संडे म्हणून आम्हाला वेटिंग लागली आहे. 10 ते 15 मिनटं वाट बघायला लागेल. त्याच्यानंतर मग एंट्री भेटेल. तोपर्यंत मेन्यू डिसाईड करतो आहे आम्ही. डायरेक्ट बॅग घेऊन जायचं आहे ना तेच करू. त्यांचं जेवण झालं आहे रत्न कोकण रेस्टॉरंटमध्ये. मी लिंक टाकून ठेवतो डिस्क्रिप्शनला. तुम्ही चेक करून इथे येऊ शकतात. थाळी खूप मस्त आहे. खूप टेस्टी जेवण आहे. आम्हाला सगळ्यांना आता सुस्ती सुटली आहे. आम्ही सगळं झोपाच्या मूडमध्ये. पण मला आणि सोनूला घरी जायचं आहे. आता कॅब वगैरे करून डायरेक्टली घरी जाऊन मग कॅबमध्ये आराम करून घेऊ. आई बाबा चिव गेस्ट हाऊसला जातील म्हणजे तिथं आराम भेटेल. सो भेटूयात तुम्हाला गेस्ट हाऊस. चलो चलो बाय बाय चिव.
बाय 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 आई. गो सेफ हॅपी. चला सोन्या. पोचल्यावर फोन करतो. लोकेशन शेअर करून ठेवतो ग्रुपमध्ये. हां ग्रुपला टाकतो. गाडी कुठली भेटली ते पण खाली हां हां चालेल चालेल. पहिलं आम्ही पुण्यात पोचलो तर खरी, पण आम्हाला ऑटोच भेटत नाही आहे. ऑटो बुक करतोय, ओला उबेर दोन्ही ट्राय करतोय. जास्ती काही अंतर नाही, 1.5 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. पण लोक ॲक्सेप्ट करत नाही आमची रिक्वेस्ट. सो मे बी पायीच जावं लागेल. मे बी पायीच चालतच जावं लागेल. भेटलं तर बरंच होईल. हां गर्दी पण आहे आणि मी रिक्वेस्ट टाकतोय, ओलाला पण टाकतोय, उबेरला पण टाकतोय, पण कोणी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट नाही करत आहे. लोकेशन जास्ती जवळ आहे ना, 1.5 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. हां हो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पार्किंगमधनं पहिले स्कूटी घेतो आणि सोनूला घेऊन येतो पटकन जाऊन. सोनू वाट बघते आहे. आम्ही अर्धा तास झाला बुक करतो आहे ऑटो कॅब, पण जवळचं लोकेशन असल्यामुळे कोणी ॲक्सेप्ट करत नाही रिक्वेस्ट. सो दुसरा प्लॅन हा होता की मी लिफ्ट मागून बिल्डिंगपर्यंत येणार, पार्किंगला गाडी घेऊन स्कूटी घेऊन सोनूला घ्यायला जाणार. सो मी आता पटकन तिला घेऊन येतो. चला ये आज अरे अरे ये मला फ्रेश होऊ दे. बाय ते माझी चहाने होती, माझी चहाने होती. अरे बस बस असं बस. हां किती चला. चे खाऊ देते. खाऊ ग्रेव्ही खातो पण तू ग्रेव्ही. तुम्ही कसं करणार, तुला मान कशी घालणार. चला उतर 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 उतर. नाही उतर बघ. नाही उतरते बघ. नाही म्हणतोय नाही उतरायचं. माझी गच्च माझी माझी गच्च माझी चोक 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 चानू. सो गाईज आम्ही घरी पोचलोय. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची ती आता फ्लफीला फ्लफीचा ड्रेस घालून बघायचं आहे. सो 1 मिनटं. येतच आहे ना मग. ड्रेस नाही. फ्लफी कसा दिसतोय तू, गोड गोड दिसतोय ना. ये इकडे, हे घे, ये चल. ए बाबू अरे अरे अशी तर जायची जागा नाही आहे. हे असं आहे ते. हो ये चल. हां काय फ्लफीला ड्रेस थोडा छोटा झाला आहे, त्याचा काहीतरी जुगाड करावा लागेल. ॲक्च्युली ते ड्रेसचे मागचे पाय जे आहेत ना, सोनूने आता आयडिया दिली की त्याला कट करून काय करायचे, नाडी बांधायची ना. काय नाही, नुसतं असं ठेवलं तरी चालेल. असंच ठेवायचं. ते पण एक करू शकतो, असं ठेवलं तरी चालतंय. खूप क्यूट दिसला ना. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा, व्हिडिओला कमेंट करा. फ्लफी कसा दिसतोय, क्यूट दिसतोय की नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा. भेटूयात तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी, टेक केअर, बाय बाय गाईज.